स्वागत आहे आपले आमच्या YouTube चॅनल गीताच ज्ञान मध्ये। म्हाडा पुणे मंडळाची 4186 घरांची लॉटरी सुरू आहे। आज आपण संकेत क्रमांक 898 अक्षरा ग्रँड्युअर पुनावळे या प्रोजेक्ट विषयी माहिती देणार आहोत। संकेत क्रमांक 898 हा LIG उत्पन्न गटात येतो। यामध्ये 2 BHK चे 20 फ्लॅट म्हाडाने आपल्याला उपलब्ध करून दिले आहेत। त्याचा कार्पेट एरिया 50 स्क्वेअर मीटर म्हणजे 538 स्क्वेअर फीट आहे। त्याची किंमत 28,76,400 रुपीज आहे। अनामत रक्कम 20,000 रुपीज आहे। फॉर्मचे 708 रुपीज भरावे लागतील। हा प्रोजेक्ट गायकवाड नगर रोड पुनावळे येथे केम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूलच्या जवळ आहे। गुगल मॅपद्वारे आम्ही आपल्याला या प्रोजेक्टला कसे जायचे ते दाखवत आहोत। हा मुंबई हायवे आहे। यावरून मुंबईकडे जाताना छत्रपती शिवाजी महाराज चौकातून पुनावळे रोडला आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे। आणि आपल्याला अंदाजे 2 किलोमीटर पुढे जायचे आहे। ते आम्ही आपल्याला ग्रीन मार्करने दाखवत आहोत। असेच आपल्याला पुढे पुढे जायचे आहे। आणि गायकवाड नगर रोडने आपल्याला राईट घ्यायचा आहे। पुढे गेल्यावर आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे। तिथेच आपल्याला हा अक्षरा ग्रँड्युअर प्रोजेक्ट दिसेल। या प्रोजेक्टची प्रपोज कंप्लीशन डेट डिसेंबर 2028 आहे। या प्रोजेक्टवर कोणतेही लिटिगेशन नाही। दिलेल्या रेरा नंबर अंतर्गत A1 26 फ्लोअरची, A2 26 फ्लोअरची, A3 24 फ्लोअरची विंग आहेत। यातील सेलेबल A2 विंग मध्ये म्हाडासाठी फ्लॅट दिले आहेत। A2 विंग मध्ये म्हाडासाठी 8 फ्लोअरला 3 2 BHK आणि रेफ्युजी एरिया दिला आहे। 9th to 12th फ्लोअर पर्यंत प्रत्येकी 4 2 BHK दिले आहेत। 13 फ्लोअरवर रेफ्युजी एरिया आहे आणि 3 2 BHK दिले आहेत। 14 फ्लोअरवर 4 2 BHK आहेत। असे एकूण 26 फ्लॅट दाखवले आहेत आणि फ्लोअर प्लॅन मध्ये सुद्धा 26 फ्लॅट दाखवले आहेत। परंतु बिल्डिंग डिटेल्स मध्ये A2 विंग मध्ये म्हाडासाठी 20 फ्लॅट दिले आहेत आणि लॉटरीसाठी सुद्धा 20 फ्लॅट आहेत। हा या प्रोजेक्टचा मास्टर प्लॅन आहे। यामध्ये A1, A2, A3 विंग दिसत असून पोडियम, टेरेस आणि ग्राउंड फ्लोअरच्या अम्युनिटीज दिसत आहेत। या चार्टनुसार A1, A2, A3 विंग मध्ये म्हाडाचे फ्लॅट धरून 310 फ्लॅट आहेत। हे पार्किंग स्टेटमेंट आहे। यामध्ये 310 फ्लॅटसाठी ज्यामध्ये म्हाडाचे फ्लॅट सुद्धा आहेत त्यासाठी 239 कार पार्किंग आणि 450 स्कूटर पार्किंगचे नियोजन केलेले आहे। हा A1, A2, A3 चा ग्राउंड फ्लोअरचा प्लॅन आहे। यामध्ये शॉप्स, कॉन्फरन्स रूम, सोसायटी ऑफिस, ड्रायव्हर रूम आणि पार्किंगची व्यवस्था केलेली आहे। महत्त्वाचे म्हणजे विंग A1 च्या ग्राउंड फ्लोअरला म्हाडा पार्किंगची व्यवस्था केलेली आहे। परंतु त्याचे चार्जेस किती असतील हे त्या बिल्डरवर अवलंबून असेल। हा A1, A2, A3 चा 8 फ्लोअरचा फ्लोअर प्लॅन आहे आणि या तीनही विंग मध्ये रेफ्युजी एरिया दिलेला आहे। यानंतर आपण फक्त विंग A2 चा फ्लोअर प्लॅन पाहणार आहोत कारण म्हाडाचे फ्लॅट विंग A2 मध्येच आहेत। हा विंग A2 चा 8 फ्लोअरचा फ्लोअर प्लॅन आहे। यामध्ये म्हाडासाठी 3 2 BHK आणि रेफ्युजी एरिया दिला आहे। 2 स्टेअरकेस आणि 3 लिफ्ट देण्यात आल्या आहेत। हा 9 to 12 फ्लोअरचा फ्लोअर प्लॅन आहे। यामध्ये प्रत्येक फ्लोअरवर 4 2 BHK चे फ्लॅट दिले आहेत आणि ते चारही 2 BHK चे फ्लॅट म्हाडासाठी आहेत। म्हाडाच्या सर्व फ्लॅटना बाल्कनी देण्यात आली आहे। हा 13 फ्लोअरचा फ्लोअर प्लॅन आहे। यामध्ये म्हाडासाठी 3 2 BHK चे फ्लॅट आणि रेफ्युजी एरिया दिला आहे। हा 14 फ्लोअरचा फ्लोअर प्लॅन आहे। यामध्ये 4 फ्लॅट असून चारही 2 BHK चे फ्लॅट म्हाडासाठी देण्यात आले आहेत। आणि महत्त्वाचे म्हणजे मार्च 2024 च्या प्लॅन नुसार 4th ते 9th फ्लोअर पर्यंत म्हाडासाठी फ्लॅट देण्यात येणार होते।
पण मार्च 2025 मध्ये प्लॅन चेंज होऊन 8 ते 14 फ्लोअर पर्यंत हाय राईज फ्लॅट म्हाडासाठी देण्यात आले आहेत. या प्रोजेक्टची कंप्लीशन डेट 3 वर्षांनी म्हणजे डिसेंबर 2028 आहे. जर बिल्डर एका वर्षात प्लॅन चेंज करू शकतो तर कदाचित 3 वर्षातही म्हाडासाठी फ्लोअर प्लॅन चेंज करू शकतो. त्यामुळे भविष्यात म्हाडासाठी हाय राईज फ्लॅट राहिले तर चांगलीच गोष्ट आहे. हा 2 BHK चा युनिट प्लॅन आहे. यामध्ये एंट्री केल्यावर लिव्हिंग रूम विथ बाल्कनी, एंट्रीच्या लेफ्ट साईडला किचन विथ ड्राय बाल्कनी आहे. लिव्हिंगच्या लेफ्ट साईडला छोटा पॅसेज असून त्याच्या लेफ्ट साईडला कॉमन वॉशरूम आणि राईट साईडला बेडरूम विथ एनक्लोज बाल्कनी आहे. पॅसेजच्या समोर मास्टर बेड विथ एनक्लोज बाल्कनी दिली आहे. या प्रोजेक्टमध्ये ग्राउंड फ्लोअर अम्युनिटीजमध्ये मल्टीपर्पज कोर्ट, किड्स प्ले एरिया, ॲडव्हेंचर वॉल, ध्यान मंदिर आणि पोडियम अम्युनिटीजमध्ये क्रेश म्हणजे पाळणाघर, मीडिया रूम, स्विमिंग पूल, सनडेक, इनडोअर जिम, बार्बेक्यू डेक, म्युझिक स्टुडिओ आणि 22nd फ्लोअरवरच्या अम्युनिटीजमध्ये व्ह्यूविंग डेक, स्पा सलोन, लँडस्केप गार्डन, डान्स स्टुडिओ, रेस्टॉरंट, मल्टीपर्पज हॉल तसेच रूफटॉप अम्युनिटीजमध्ये ॲम्पी थिएटर, मल्टीपर्पज लॉन विथ डेक, फ्लोअर गेम, पॅन्ट्री यासारख्या अम्युनिटीज दिल्या आहेत. म्हाडाचे फ्लॅट सेलेबल टॉवरमध्ये असल्यामुळे या अम्युनिटीज विजेत्यांना मिळू शकतात, परंतु त्याचे चार्जेस किती असतील हे त्या बिल्डरवर अवलंबून असेल. या प्रोजेक्टचे लोकेशन आणि कनेक्टिव्हिटी चांगली आहे. या प्रोजेक्टपासून मुंबई हायवे 2.2 किलोमीटर अंतरावर आहे. या प्रोजेक्टपासून केम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूल जवळ आहे. 18 लॅटिट्यूड मॉल 700 मीटर, झुडिओ 2.8 किलोमीटर अंतरावर आहे. या प्रोजेक्टसाठी एक्सप्रेसवे आणि औंध रावेत BRTS रोडने हिंजवडी, वाकड आणि बाणेरसाठी चांगली कनेक्टिव्हिटी आहे. लोकांनी सोशल मीडियावर या एरियाविषयी काही स्टार रेटिंग दिले आहेत. कनेक्टिव्हिटी 4.1 आउट ऑफ 5, लाईफस्टाईल 4.1 आउट ऑफ 5, सेफ्टी 4.1 आउट ऑफ 5, ग्रीन एरिया 4.2 आउट ऑफ 5, एव्हरेज रेटिंग 4.1 आउट ऑफ 5. इथे 701 स्क्वेअर फीट 2 BHK ची प्राइस 75 लाख ऑल इन्क्लुझिव्ह आहे. बिल्डरच्या फ्लॅटची प्राइस आणि म्हाडाच्या फ्लॅटची किंमत पाहता स्क्वेअर फीटमध्ये असलेला फरक आणि इतर चार्जेस पकडूनही हे फ्लॅट आपल्याला 50% किमतीमध्ये मिळत आहेत. या एरियामध्ये 2 BHK चा रेंट अंदाजे 22,000 रुपयांपर्यंत आहे. कंप्लीशन डेट डिसेंबर 2028 म्हणजे 3 वर्षांनी असल्यामुळे त्यावेळेचा रेंट वेगळा असू शकतो. मायनस पॉईंटमध्ये या प्रोजेक्टची कंप्लीशन डेट डिसेंबर 2028 आहे. या एरियामध्ये पीक आवरमध्ये आणि संध्याकाळच्या वेळेला ट्रॅफिकची समस्या आहे. कन्स्ट्रक्शन जास्त असल्यामुळे डस्ट आणि नॉईजचा त्रास आहे. या एरियामध्ये रस्त्यांची व्यवस्था सध्या तरी चांगली नाही. प्लस पॉईंटमध्ये या प्रोजेक्टचे लोकेशन आणि कनेक्टिव्हिटी चांगली आहे. या प्रोजेक्टवर कोणतेही लिटिगेशन नाही. म्हाडाचे फ्लॅट सेलेबल टॉवरमध्येच असल्यामुळे अम्युनिटीज मिळू शकतात आणि म्हाडाच्या सर्व फ्लॅटना बाल्कनी देण्यात आली आहे. मार्च 2025च्या प्लॅननुसार म्हाडासाठी हाय राईज फ्लॅट दिले आहेत. जर प्लॅन चेंज झाला नाही तर ही गोष्ट प्लस म्हणजेच पॉझिटिव्ह होऊ शकते. या सर्व गोष्टी लक्षात घेता आपण जर 3 वर्ष थांबू शकत असाल तर आपल्याला या प्रोजेक्टचा विचार करायला काहीही हरकत नाही. आपल्याला आम्ही दिलेली माहिती जर आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि आता आपण आमच्या चॅनलला जॉईनही करू शकता. धन्यवाद.